काल त्यांनी पत्र नाही देऊ राहिले ते आता काय म्हणजे मान्य केलं त्यांनी काही गोष्टी करावंच लागणार आणि कसे ते खाली याच्यात गेले खालच्या अधिकाऱ्यांनी यांचं फेटाळलं होतं ज्यांनी त्यांचा ऑर्डर काढला राजेंद्र पाटील आरडीशी आपलं त्यांच्या बाबतीत तक्रार आहे त्यांनी सातबारात नसेल कसं होऊ शकतं मेन प्रॉपर्टीचं काय आहे सातबारा ठीक आहे जप्त करा तुम्ही कसं पैसे भरले म्हणजे 10 लाख रुपये कुठे भरले मग 14 लाख रुपये लोन दिलं 8 लाख रुपये भरले आणि 3 लाख पंतप्रधान योजनेचे देतो म्हणजे 1 लाखाचा प्रश्न आला आणि तो बिल्डर यांच्या नावावरच नाही आणि जप्तीचा आदेश काढला म्हणजे जप्ती काढताना तर जप्ती करताना सक्षम अधिकाऱ्यांना पावर येतं त्यांनी हे करायचं पहिला 7-12 चेक करायचा ज्या नावावर आहे नाही आहे मगच होईल ना जाऊ ना यांनी काही नाही आले का तसेच कागद घेतले NPA चे निकष नाही काही नाही आम्ही त्यांच्या बाबतीत तक्रार केली यांची चौकशी का केले ते बरेच याच्यात आहे ना देतील पत्र हा सर बोला बरोबर येतो हां हॅलो सर ऐका ना काळे पाटील उपोषणला बसले 6व्या दिवशी त्यांचं बोला काटे सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्ते काय चाललंय सर जिल्हाधिकारी कार्यालय हां या हां गेटमध्ये या आज होईल का क्लिअर होईल उद्या करावंच लागेल ना 6 दिवस झाले आता नाही तर मी आता कमिशनरला फोन करणार आता पोलिटिक्स कमिशनरला हो त्याला सांगतो इथे बसलो आम्ही महसूल कमिशनरला हो महसूल कमिशनर त्यांच्या याच्या अत्यारीतच आहे त्यांनी पहिलं पत्र तर त्यांना द्यायला पाहिजे पण ही पॉवर यांना आहेत ना आरडीशी जी त्याची पोस्ट आहे ना ती यांच्या अंडरमध्ये पण आता यांची आता काल गेलतो आम्ही सही करून वगैरे करतो म्हटले बाकीचे आता ते आगाव बिगाव थोडेसे नाही जरा थोडी प्रोसिजर व्हायला थोडा वेळ लागतो नाही लगेचच द्यायला पाहिजे पण ते चुकला माझ्याकडे मी ती ही जी डिमांड नाही का ती लगेच बोलायला पाहिजे पण माझे ते बाहेर लक्ष आलं पण पहिलं असं म्हटलं का ह्यो ऐकतो पण नाही कारण आरडीशी बरोबर पहिली आमची मिटिंग करून गेली त्यांनी तर ते तयार नाही ते त्यांनी जो निकाल दिला ना ते नाही त्याचं अपील तुम्ही इकडे करा औरंगाबादला DRT मध्ये DRTत कसं करणार आमचा आक्षेप का 7-12 नसताना तुम्ही केलं कसं असं होतच नाही जर मालकी हक्कच नाही सिद्ध तुम्ही जप्ती कोणावर करणार महसुली पुरावा काय आहे मालकी तुमचे समजा यांचं काही व्यवहार झाला पण त्याला पुरावा तर लागेल ना म्हणजे उतारावरती नावच नाही मालकी नसताना नाही जप्ती केली हां मग बघा ना जप्ती कशाची केली नेमकं मग आता काय माहिती ती जप्त कशाची केली मग कशाची फ्लॅट कशाचं फ्लॅट आहे ना